2 तारखेपासून जे 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, प्रथम 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यासागर क्लासेसच्या वतीने मनपूर्वक अशी शुभेच्छा। विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे, ट्युशनच्या माध्यमातून असो, शाळेच्या माध्यमातून। 10वीचं महत्त्वाचं वर्ष म्हणून पालकांनी सुद्धा त्यांच्याकडे विशेष असं लक्ष दिलेलं आहे। पण अभ्यास होऊन सुद्धा मुलं केवळ आत्मविश्वास कमी आहे म्हणून परीक्षेच्या काळामध्ये जास्तीत जास्त ताणतणाव घेतात, आजारी पडतात। तसं होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी प्रथम प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे, बोर्ड पॅटर्न प्रमाणे जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते त्यांनी प्रथम समजून घ्यायला पाहिजे। गणितासारखा जो किचकट विषय आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रश्नामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न आहे, त्याला कुठल्या प्रकारच्या प्रकरणाला ऑर आहे, मग कुठले प्रकरण त्यांना अवघड जातात, तर त्या अवघड भागावरती जे काही गुरुजन वर्ग आहे, शाळेतला असेल, ट्युशनचा असेल, त्यांच्या माध्यमातून त्यांनी ते प्रकरण पुन्हा एकदा समजून घेणे आणि बोर्डाच्या पॅटर्न नुसार आपल्याला काही ऑर प्रश्न दिलेले असतात, तर ते ऑर प्रश्न दिल्यामुळे साहजिकच तुमची काम सोपं होतं, जेणेकरून तुम्ही पैकीच्या पैकी गुण त्याच्यामध्ये मिळू शकता। त्याचप्रमाणे इंग्रजी सारखा जो विषय आहे त्याच्यामध्ये आता पॅसेज सिस्टम असल्यामुळं पॅसेजमध्ये जवळपास 10 पैकी 6 ते 7 मार्काचं जे आहे ते तुम्हाला याच्यातनं मिळतं पॅसेजमध्ये। राहिला प्रश्न मग ग्रामरचा आणि ही जो क्वेश्चन आहे ओन थिंकिंगचा किंवा ज्याला आपण ओन ओपिनियन म्हणू, त्याचे मात्र तुम्ही जर वर्कबुक किंवा गाईड वापरणं काही चुकीचं नाहीये, त्याच्यामध्ये व्यवस्थित उत्तर दिलेले असतात आणि ते प्रश्न जर तुम्ही एकदा नजरे खालून घातले तर पॅसेजचे 10 पैकी 10 तुम्हाला मार्क्स मिळू शकतात। आणि रायटिंग स्किल मध्ये सुद्धा सराव आवश्यक आहे। अनुभवी शिक्षकांकडून, इंग्रजीचं ज्याचं लिटरेचर झालेलं आहे अशा गुरुजनांकडून जर तुम्ही रायटिंग स्किल जर करून घेतलं तर 4-4 मार्काचे जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये 2.5-3 मार्क तुम्हाला मिळू शकतात, जेणेकरून 100 पैकी 90 मार्कापर्यंत तुम्ही पोहोचू शकता। पण जे एकदम लो इंटेलिजन्सीचे विद्यार्थी आहे किंवा कमी बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहे त्यांनी सोप्या प्रकरणाचा अभ्यास केला आणि पॅसेजचा जरी व्यवस्थित अभ्यास केला तर त्यांना किमान 100 पैकी 60 ते 70% पर्यंत गुण मिळू शकतात। पण त्यासाठी तुमच्यामधले आत्मविश्वास पाहिजे। काय होतं की अभ्यास करून सुद्धा मुलं केवळ आता बोर्डाच्या परीक्षा आहेत म्हणून घाबरून जातात, वेळेवर झोपत नाही किंवा जास्तीचा अभ्यास करतात। पालक सुद्धा त्यांच्यावर जास्त वेळ जागण्याचं त्यांच्यावर कंपल्शन करतात, लवकर उठण्याचं कंपल्शन करतात। तर या माध्यमातून पालकांना सुद्धा मला एक विनंती करायची की अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना जे काही त्यांच्या जेवणाच्या वेळा असतील, झोपण्याच्या वेळा असतील, त्या सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या आरोग्याचं काही समस्या निर्माण होणार नाही आणि त्याच्याकडे सुद्धा आरोग्याकडे, खाण्यापिण्याकडे आणि विशेष त्यांची झोप व्यवस्थित व्हावी या गोष्टी सुद्धा पालकांनी करून घेणं गरजेचं आहे। अवास्तव त्यांच्याकडून अपेक्षा करू नये। प्रत्येक विद्यार्थ्याचा एक बुद्ध्यांक असतो, त्या बुद्ध्यांक पलीकडे तो जाऊ शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट करता येतं। पण एखादा विद्यार्थी जेमतेम 50-60% असेल आणि त्याच्याकडूनही 90% किंवा 95% अपेक्षा करणं हे योग्य नाही। काही ABCD असे जे 4 प्रश्नसंच उपलब्ध आहेत बोर्डाकडे, त्यात घाबरून जाण्यासारखं काही, त्याच्यामध्ये जवळपास 30% जो भाग आहे विशेष करून पॅसेजचा तोच वेगवेगळा असू शकतो आणि तोही तुमच्या पाठ्यपुस्तकातलाच असतो। त्याच्यामध्ये वेगळं घाबरून जाण्याचं काही नाही की ए टाईपचा जो क्वेश्चन सेट आहे सोपा आहे किंवा डीचा अवघड आहे असं काही नाही। 10वीच्या विद्यार्थ्याचं वय, 10वीची त्याची बुद्धिमत्ता हे सगळं लक्षात घेऊनच बोर्डाने आपल्याला प्रश्नसंच दिलेला आहे। त्याच्यामुळं कुणाला कुठला प्रश्नसंच आला त्याच्यापेक्षा तुम्ही त्याच्यावर किती तयारी केली यालाच मत। या प्रसंगी एवढंच मला विद्यार्थ्यांना सांगावं। मांडकीकर सरांनी आपल्याला बहुमोलाचा सल्ला दिला आहे आणि त्यांनी जे सांगितलं आहे त्याच्यावर जर तुम्ही महत्त्वपूर्ण विचार करून आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने जर अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला यश मिळेल। धन्यवाद।